पाणी टंचाई ही महाराष्ट्राभर सुरू आहे, अनेक ठिकाणी आहे, हे नाकारून चालणार नाही। सरकारतर्फे सर्व महानगरपालिका क्षेत्र असेल, नगरपालिका क्षेत्र असतील, यांना सर्वांना आदेशित केलेलं आहे की तुम्ही टँकरचा पुरवठा वाढवा। कारण की एखाद्या गावाला पाणी नसेल तर दुसऱ्या गावातून आणून तिथं कसं त्यांना समाधान होईल असं पाणी त्यांना भेटलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे। म्हणून पाणी टंचाईवर सरकार अत्यंत गंभीरपणे पाहत आहे। सरकार हा जो काही काळ असतो, मार्च, एप्रिल, मे, हा तीन महिने हे पाणी टंचाईचे सरकारसमोर सुद्धा आव्हान असतं आणि म्हणून याचं राजकारण करण्यापेक्षा याला आपल्याला मदत किंवा सहकार्य कसं करता येईल ही भूमिका सर्व विरोधी पक्षाची सुद्धा असली पाहिजे। पाणी टंचाई व्हावी असं सरकारचा हेतू आहे का? तर नाही। सरकारचा हेतू हाच आहे की त्या लोकांना पाणी पुरवठा हा झाला पाहिजे। म्हणून याच्यावर आता राजकारण करणं बंद करा। जे लोक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत त्यांना पाणी पुरवठा करण्याचं काम सरकार करत आहे, त्याला सहकार्य केलं पाहिजे। नाशिक दंगल प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट करून टाकले की जे कोणी आरोपी आहेत त्यांनी ही मुद्दाम नियोजित पद्धतीने दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, हे स्पष्ट झालेलं आहे। तिथलची दर्गा हटवण्यासंदर्भामध्ये जी काही कारवाई केली गेली त्या कारवाईनंतर दंगल कशी पेटवल्या जाईल यासाठी काही समाजकंटकांनी आणि ते सर्व महाविकास आघाडीचे घटक होते, एमआयएमचे पदाधिकारी होते, यांनी ठरवून केलेली ती दंगल आहे। त्या ठिकाणी जे काही मोटरसायकल इतक्या मोठ्या प्रमाणात आल्या त्या कशा आल्या, तिथलच्या असलेल्या दगड इतक्या मोठ्या प्रमाणात दगड की ज्याच्यामध्ये जवळपास 35 पोलीस जखमी झालेले, त्यांचे फोटो आपण आपल्या चॅनलमधून दाखवलेले आहेत। म्हणून हे पूर्वनियोजित दंगल करून त्याचा परिणाम जसे इतर महाराष्ट्रातल्या भागामध्ये झाले पाहिजेत हा त्याचा मागचा हेतू होता। परंतु पोलिसांनी अत्यंत तत्परतेने त्या सर्व आरोपींना अटक केलेली आहे। जवळपास त्याच्यामध्ये इतर भागातून आलेले सुद्धा काही कार्यकर्ते असल्याचा संशय आहे। म्हणून आता पोलीस तपास जलद गतीने चालू आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तर अतुल सावेंनी मंजूर केलेल्या नांदेड जिल्ह्यातील विकास कामांना स्थगिती देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सावेंना जोरदार झटका दिलाय। भाजप आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर दांडा वस्तीच्या 7 कोटीच्या रुपयाच्या कामांना स्थगिती देण्यात आली। 75 कोटी। अतुल सावेंच्या काही कामाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचं कारण काय आहे की तिथलचे आमदार आणि राज्यमंत्र्यांनी जे काही त्यांच्याकडे तक्रारी केल्यात, अतुल सावे साहेबांनी सुद्धा काही जाणून बुजून हे काही केलेले नाहीयेत। अनेक पक्षाचे कार्यकर्ते येत असतात आणि त्यांना निधी देणं हा प्रामाणिक हेतू त्यांनी मला वाटतं त्या ठिकाणी ठेवला असावा। परंतु तरी आज मुख्यमंत्री पुन्हा शहरात आहेत, त्यांच्याशी अतुल सावे साहेबांशी बोलणं होईल आणि निश्चितच जर काही चुकून त्यांच्याकडून जर दिले गेले असेल इतरांना जर निधी तर तो सुद्धा थांबवला जाईल आणि नसेल तर त्याची स्थगिती सुद्धा उठवली जाईल। निधीबद्दलच्या या सगळ्या गोष्टी, तुमचा निधी कापला, बऱ्याच ठिकाणी निधी गेलेला नाही, जो निधी गेला त्याच्यावर नाराजी नसते, सगळं व्यवस्थित सुरळीत चालू आहे सरकारमध्ये। बघा, निधी कापलेला आहे हे निश्चित सत्य आहे। कारण की ज्या योजना या सरकारने महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या झाल्या नव्हत्या त्या महायुतीच्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। त्यासाठी निधीची उपलब्धता करून देणे किंवा त्याची तरतूद करणे हा भाग ठीक आहे। परंतु जे काही कंपल्सरी निधी ज्याला वितरित केलाच पाहिजे, माझं खातं असेल, आदिवासी विभाग असेल, याचा निधी कट करता येत नाही हे निर्विवाद कायदा म्हणतोय आणि म्हणून असा निधी थोडा कट झाल्यामुळे आमची सुद्धा थोडीशी नाराजगी निश्चित आहे। त्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोललेलो आहे। जनतेला बिना पाण्याने मारायचा सरकारने प्लॅन केला असं पटोले यांनी म्हटले। नळ योजनेच्या नावाखाली पैसे खाणं सुरू आहे। तर संजय राऊत असं म्हटले की राज्यातील शिंदे भाजपचे मंत्री टँकर माफियाकडून पैसे घेतात। पाणी पुरवठा केला तर टँकर माफियाकडून पैसे घेतात, नाही केलं तर जनतेला पाणी वाचून मारतात। हे लोक स्वतःच भांबवलेले लोक आहेत, हे बगर पाण्याचेच मरणारे लोक आहेत आणि म्हणून सरकारने जर चांगलं काम करायचा प्रयत्न केला तर त्याला अडवून जाण्याचं काम हे वारंवार या लोकांनी केलेलं आहे। तरी आम्ही त्याची चिंता करत नाही। आम्हाला फर्स्ट प्रायोरिटी हा आमचा नागरिक आहे, त्यांना पहिलं आम्हाला काय देता येईल हे पाहणं सरकारचं काम आहे। म्हणून पाणी पुरवठा योजनेवर कोणी किती काही जरी बोललं तर पाणी पुरवठा पुरवणं ही सरकारची प्राथमिकता आहे।
गुजरातीमुळं महाराष्ट्र आणि मराठीला धोका आहे असं संजय राऊत. त्याला फक्त देशामध्ये मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं, जर एकंदर पूर्ण लोकसंख्या जर काढली तर देशातील सर्व जाती धर्माचे लोक या मुंबईमध्ये आलेले आहेत. परंतु या संजय राऊतला त्यांची सत्ता गेल्यामुळं फक्त गुजरात आणि गुजरातच दिसतो. त्यांच्यावर टीका केल्याशिवाय यांचा दिवस निघत नाही ना दिवस मावळतही नाही. कुणावर टीका करायची तर मग गुजरातवर काही करायची. आपल्या महाराष्ट्रात तामिळनाडूचे लोक राहत नाहीत, कर्नाटकचे लोक राहत नाहीत, आंध्राचे राहत नाहीत, बिहारचे राहत नाहीत, यूपीचे राहत नाहीत, सर्व राहतात. परंतु टार्गेट म्हणून गुजरातला पाहायचं आणि तिथं तेढ निर्माण कशी होईल हे तर त्यांचं मुख्य टार्गेट आहे की मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांना कसा तरी टार्गेट करून त्यांच्यावर निशाणा साधण्यासाठीच हे वारंवार असे वक्तव्य करायचं. मराठीच्या बाबतीत मुख्यमंत्री असं म्हणते की इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हे चुकीचं आहे. मराठीला तर आम्ही धक्का लागलेला कधीच कोणी सहन करणार नाही, इंग्रजीला का विरोध करणार? एक लक्षात घ्या, मराठी भाषेचा प्राथमिकता किंवा मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे. याला धक्का कोणीही लावू शकत नाही, लावणार नाही, लावायची कुणाची हिंमतही नाही. हा विषय संपलेला आहे. सेकंडरी जो हिंदी आणि इंग्लिशचा विषय येतो, हिंदी भाषा ही देशभरामध्ये वापरल्या जाते आणि म्हणून हिंदी भाषा यावी की नाही यावी, शिकावी की नाही शिकावी याच्यावर आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. परंतु इंग्रजीला विरोध न करता हिंदीलाच विरोध का करायचा हा जो काही प्रश्न उपस्थित होतोय, मला वाटतं या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित येऊन याच्यावर चर्चा घडून आणली पाहिजे. खरंच गरजेची आहे की नाही. तुम्ही तामिळनाडूला गेले तर तुम्हाला हिंदीमध्ये बोलता येतं, तुम्हाला तामिळ भाषा येत नाही, पर्याय नसेल तर मग इंग्लिशमध्येच बोलावं लागेल. आणि मग या भाषेचं जे काही इतर ठिकाणी जाताना आपल्याला त्रास होतो. दिल्लीच्या मंत्रालयामध्ये 0.1% सुद्धा मराठी माणूस तिथं नाही, कारण तिथं सर्व हिंदी भाषिक आहेत. जे MPSC UPSCचे जे काही पेपर होतात त्याच्यामध्ये इंग्लिशचा आणि हिंदीचा सर्रास वापर केला जातो. त्याच्यामध्ये आमची मुलं जात नाहीत, म्हणून आमचे मुलं सुद्धा अधिकारी झाले पाहिजेत की नाही. आणि म्हणून हे सर्व गोष्टी आहेत, त्याच्यावर एक मोठा व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि जे योग्य आहे त्याच्यावर विचार करू तो निर्णय सरकारने आणि इतर सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा घेतला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. कोणताही समाज गुन्हेगारी मुक्त नाही, कोणताही समाज गुन्हेगारीशिवाय मुक्त असू शकत नाही. रावणाच्या काळापासून गुन्ह्याची परंपरा सुरू आहे. राजकारणात सर्वाधिक गुन्हेगारी वाढली असं संजय राऊत म्हणतात. सगळ्या समाजाच्या लोकांमध्ये गुन्हेगारी पद्धत ही काही पद्धत नाही म्हणता येणार, परंतु प्रवृत्तीचे एक दोन काही लोक असेल त्याच्यामुळे समाजाला बदनाम करायचं पाप आपण करू नये. सगळे समाजाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन तसा आहे का? सगळ्या समाजाला तुम्ही गुन्हेगार म्हणणार आहात का? समाजामध्ये अप्रवृत्तीचे लोक असतात, बलात्कारी लोक असतात, दरोडखोर लोक असतात, पाकिटमार लोक असतात. म्हणून त्याचा अर्थ तो समाज बदनाम आहे असं समजू नये कधी. या विद्वानाला कोण सांगेल? पण या विद्वानांनी समाजाला दोषारोप करण्यापेक्षा कोणत्याही समाजामधला असा घटक जर असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला वाटेल ती शिक्षा झाली पाहिजे आणि गुन्हेगारी संपली पाहिजे असं स्पष्ट मत आपलं असलं पाहिजे. परंतु आता गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याचं काम या संजय राऊत सारखे बिंडोक लोक करतायत. काँग्रेसच्या काळात शिवसैनिकांना टाळा लावण्याच्या धमक्या यायच्या, तशा आताही येतात असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. काँग्रेसच्या काळापेक्षा तर बरं आहे ना. आम्ही जेव्हा आंदोलन करायचो, सामाजिक आंदोलन होते, त्या टायमाला काँग्रेस लोक आम्हाला जेलमध्ये टाकायचे. आणि आता उलट झालं असं त्यांचं जर म्हणणं असेल की पक्ष फोडण्यासाठी, मग याचा अर्थ पक्ष आता इतर सुद्धा मजबूत होत चालले, हा त्याचा चांगला संकेत आहे. तुम्ही त्याला अदरवाईज का घेता? तुमच्यामध्ये पक्षामध्ये आता कार्यकर्त्या सांभाळायची ताकद राहिली नाही, हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. आम्ही आता कमजोर पडतोय म्हणून आमच्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात आहेत, हे सत्य आहे आणि ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.